सुरू आहे, अर्थात दिवाळी सुरू झाली आहे आणि अर्थात बऱ्याच गोष्टी असतात ना दिवाळीमध्ये एन्जॉय करण्यासारख्या. आपण आपल्या कलाकारांना फार तर कामामुळे ते एन्जॉय करता येत नाही, पण तिथे तिथे आपापल्या सेटवर ते छान एन्जॉय करत असतात. असंच आपण आलेलो आहोत सोनी मराठी वाहिनीच्या अबोल प्रीतीची अजब कहाणीच्या सेटवर आणि तुमचा सगळ्यांचा लाडका अजिंक्य राऊत आपल्यासोबत आहे. आणि त्यानं किल्ला बनवला नाही आहे, पण त्याला मदत केली आहे किल्ला बनवायला आणि त्याने छान पद्धतीने इथे जे महाराजांना छान तिथे त्यांचं स्थापना केलेली आहे मूर्तीची आणि अर्थात त्यांचे मावळे आणि एक फील आलं आहे सेटवर की येस दिवाळी सुरू झाली. अजिंक्य, असं असतं ना, कामामुळे आपण आपल्या घरी जाऊ शकत नाही, पण जिथे असतो तिथे आपण दिवाळी सेलिब्रेट करतो. तुझी दिवाळी कशी असते बेसिकली सगळ्याच वर्षी? पहिले तर दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण आणि आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना लोकमतच्या. दिवाळी जसं तुम्ही म्हणालात की कामानिमित्ताने मला यावर्षी नाही जाता येतं. मी मागच्या वर्षी पण लंडनला एका फिल्मचं शूट करत होतो म्हणून दिवाळीला घरी नाही जाता आलं. यावर्षी पण इथे मी एक मालिका अबोल प्रीतीची अजब कहाणी आणि एक फिल्म शूट करतो आहे म्हणून अगेन परभणीला नाही जाता येतं आणि सुट्टी पण अगदी एका दिवसाची मिळाली तर मिळेल अशी सिच्युएशन आहे. त्यामुळे जिथे आहोत तिथेच दिवाळी साजरी करायची आणि जे सोबत आहेत त्यांनाच कुटुंब मानायचं असं काहीसं सुरू आहे. सो येस, दिवाळीचा माहोल ॲक्च्युली तुमच्यामुळे खास सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. आमचा कंदील पण लावला आहे तिथे, ज्याच्यावर आमचे फोटोज आहेत. सो या आय एम फीलिंग इट. पण तू आत्ता आपण बोलता बोलता बोललो, तू जसं म्हणाला होता अजिंक्य मला की आमच्या परभणीत किल्ले आम्ही कधी बनवले नाहीत, पण मला वाटतं मुंबईमुळे तुला ते शिकायला मिळालं, कारण आपण जिथे जातो तिथले होतो आणि बऱ्याच गोष्टी शिकतो. तर परभणीची दिवाळी आणि मुंबईची दिवाळी काय बेसिकली असते, कसं सांग? परभणीत असा उपक्रम म्हणून शाळेमध्ये किल्ला बनवलेला मला आठवतो, पण असं घरोघरी ज्या अट्टहासाने इथे बनवला जातो तसं मी माझ्या जवळच्या मित्रांमध्ये तरी कधी शाळेत असताना असं मला आठवत नाही. बाकी परभणीत किल्ले बनवतात, अदरवाईज तिथले लोक ऑफेंड होतील. बट येस, मला तुमच्यामुळे असं खूप जवळून अनुभवता आलं की अच्छा अशा पद्धतीने किल्ला बनवतात आणि इतक्या आवडीने त्याच्या पायऱ्या रचतात आणि मग त्यावर वेगवेगळ्या म्हणजे महाराजांच्या मूर्तीची स्थापना होते आणि मावळ्यांची स्थापना होते. तर ते बघायला आणि ते अनुभवायला मला असं परत लहानपणामध्ये गेल्यासारखं वाटलं की जे मी नाही जगलो आहे ते मला परत जगायला मिळालं. तर खूपच छान फिलिंग आली. बेसिकली लहानपणीची तुझी दिवाळी कशी असायची? म्हणजे असं असं नाही, आपण एक जाहिरात बघतोय लहानपणीपासून, उठा उठा दिवाळी आली. मोती साबणाने आंघोळ करायची, स्नान करायची वेळ झाली. लहानपणी तुझ्यासाठी तो मोती साबण आणि ते अभ्यंग स्नान ह्या गोष्टी किती असायच्या? कारण आत्ताची मुलं, मी जर म्हटलं तर माझी मुलगी इरिटेट होते, अभ्यंग स्नान नको ते पण आपली म्हणजे किंवा आपण लहान असू, तू जेव्हा लहान असशील तेव्हा तो काळ थोडा वेगळा होता. आत्ता काय सांगशील तू? आठवतंय तुला ते सगळं? हो, अगदी स्पष्ट आठवतंय मला. म्हणजे आय थिंक माझी मम्मी सांगते टुणकन उडी मारून अजिंक्य उठायचा नेहमी. हे शब्द मला तिचे आठवतात. एस्पेशली दिवाळीच्या वेळी पहाटे उठणं आणि जेव्हा झेंडावंदन असेल, शाळेत जायचं आहे आणि दप्तर वगैरे घेऊन न जाता जस्ट शाळेत गणवेशात जायचं आहे, असं मराठी मीडियमचं बॅकग्राऊंड आणि तिथला माहोल. तर मला ते खूप चांगल्या प्रकारे आठवतं. मी परभणीला लहानाचा मोठा झालो आहे, पण बीड जिल्ह्यात पाटोदा नावाचं एक छोटासा तालुका आहे आणि खूप सुंदर असं ते गाव आहे, जिथे माझी आजी राहायची. आता आजी पुण्याला असते मागचे काही वर्ष झालं, पण त्यावेळेला तिचा जॉब आणि त्यामुळे ती तिथे होती. सो आम्ही सगळे परभणीवरून सुट्टी लागली की तिथे जायचो पाटोद्याला. पाटोदा लाडू एक विशेष प्रकारचे लाडू आहेत जे माझी आजी बनवते आणि खूप टेस्टी बनवते. मी यावेळी पण आमच्या ग्रुपवर टाकलं की मला आईच्या हातचे, मी आजीला आई म्हणतो कारण माझ्या मम्मीचं जेव्हा ट्रेनिंग चालू होतं नर्सिंगचं तेव्हा मी काही वर्ष आजीकडेच होतो. सो आय एम व्हेरी क्लोज टू हर. सो ती जे एक विशेष प्रकारचे लाडू बनवते ते माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत. माझ्या घरी मामा, मावशी, आजी सगळे नातेवाईक एकत्र येऊन सगळे एकमेकांना, मग पुरुष असो महिला असो, एकमेकांना ते मेहंदी लावायचे. सो त्याची पण आठवण मला, त्या मेहंदीचा वास, मग त्यावर निलगिरीचं तेल लावून ती रंगवणं किंवा लिंबू आणि असं काही लिंबू लावून आय थिंक रंगवायचे. किती वर्ष झाले असं वाटतंय मला आता वेन यू आस्किंग. पण येस, मला खूप चांगल्या माझ्या विविध आठवणी आहेत आणि तिथलं ते कुठला मोबाईल फोन नाही, कुठले गॅजेट्स नाही, कोण कुठल्या कारमध्ये येतं याचं काही प्रकरण नाही, असं माझं लहानपण गेलं आहे आणि मला खूप चांगल्या आठवणी आहेत दिवाळीच्या. दिवाळीचा फराळ असतो बेसिकली. आपण आता परभणीत कसा बनतो, प्रत्येक ठिकाणचा वेगळा हे असतो, पण चकली लाडू हे नॉर्मली सेम असतं सगळीकडचं. मग त्यात तुला किती इंटरेस्ट असायचा आणि आता आहे? खूप मला लहानपणी गोड घाशा म्हणायचं. आता ते उगाच मेंटेन करण्यापायी आणि उगाच ॲक्टर वगैरे झाल्यावर माझं गोडावरचं प्रेम जरा कमी झालं.
पण खूप गोड खायला आवडायचं. सो मला अनारसे, त्यानंतर चहामध्ये टाकून शंकरपाळे आणि लाडू, पाटोदा लाडू माझ्या आजीच्या हातचे मला खूप आवडायचे आणि आताही आवडतात. आत्ता पण किल्ला बनवल्यामुळे थोडंसं आपण ह्याचं घेऊया, कारण दिवाळीमध्ये बेसिकली असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज असं जे एक कनेक्शन होतं दिवाळीचं, आणि त्यांनी जे स्वराज्य स्थापन केलं, ज्या पद्धतीचा संघर्ष केला, आणि ते आपल्या सगळ्यांना प्रोत्साहन देणार आहे, आणि म्हणून दिवाळीत म्हणे किल्ले बांधतात. म्हणजे ते आपली एक ओळख आहे ही. आणि त्यामुळे थोडंसं मी त्याच्याविषयी काही विचारेन की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हटला की आपण तो शाळेत शिकलाय, पण आपल्याला एक अभिमान आहे, यार आपला एक राजा असा होता आणि आहे, आजही तो आपल्या मनात आहे. सो बेसिकली ते कनेक्शन आहे दिवाळीचं. त्यामुळे काही प्रश्न दिवाळीचे रॅपिड फायर आपण अजिंक्यला विचारणार आहोत. बघूया छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं त्याचं ज्ञान किती आहे. 5 दडपण आलं, नावानेच दडपण येतं राजांच्या अर्थात. पण 5 किल्ले आपले महाराष्ट्रातले. अं, रायगड, शिवनेरी, मुरुड जंजिरा, राजगड, सिंहगड, झाले 5 ना? हो. ओके, मी गडांची नावं ऐकत बसले आणि पोहोचले तिथे. जलदुर्ग आहेत, आणि महाराजांनी खूप म्हणजे आपल्या रयतेचं संरक्षण करण्यासाठी असं आपण जे इतिहासातनं वाचलं की त्यासाठी पाण्यातले जलदुर्ग उभे केलेले, की तिथे शत्रू पोचू नये आणि कशा पद्धतीनं आपण संरक्षण ते करू शकतो, भक्कम एक तटबंदी उभी करू शकतो. सो ते काही जलदुर्ग पण आपल्याकडे आहेत. तर असे काही जलदुर्ग तुला माहिती आहेत? बापरे, मुरुड जंजिरा आय थिंक. बापरे, मी फार सॉरी, मला थोडी मदत करता येते. सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग, ऑफकोर्स. येस येस येस. सिंधुदुर्ग पण आहे. आणि मला सांग, आपण आता राज्याभिषेक सोहळा दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण साजरा करतो. त्यामुळे अर्थात हा गड सगळ्यांना माहिती असेल. आपण अजिंक्यला विचारूया की जिथे राज्याभिषेक सोहळा महाराजांचा पार पडला, तो गड कोणता? रायगड. रायगड. ओके, ग्रेट. मला म्हणजे इतकं आता आपण दरवर्षी तो सोहळा साजरा होतो सगळीकडे, त्यामुळे अर्थात आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे. आणि मला एक गोष्ट खूप ॲड करावीशी वाटेल. म्हणजे मी स्वतः एक इंजिनिअरिंग झालेला आणि शाळा, घर, ट्युशन असावाला मुलगा आहे. आणि एका अर्थी ती मला स्वतःच्या बाबतीतही शोकांतिका वाटते. बट शाळेमध्ये जेव्हा महाराजांचा इतिहास आपल्याला इतका बॉम्बार्ड केला गेला पाहिजे 10वीपर्यंत आणि त्याच्या पुढे पण, की ॲक्च्युली मुलगा जेव्हा वयात आल्यावर जेव्हा त्याला ते सगळे वेगवेगळे वीररस आणि ह्या गोष्टीबद्दल जरा जाण यायला लागते, त्याला लाईफचे डिसिजन्स घेताना त्यांचं मॅनेजमेंट, त्यांच्या गोष्टी ह्या जितक्या बिंबवल्या पाहिजेत त्या शाळेमध्ये नाही बिंबवल्या गेल्या. म्हणजे आत्ता मी जेव्हा महाराजांबद्दल प्रश्न विचारल्यावर मला जे दडपण येतं आहे किंवा मला जो त्रास होतो आहे की मला स्पेशली जाऊन वाचावं लागेल तर मला ते कळेल. पण आपल्या शिक्षण घेताना आपल्याला ते खूप मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी ॲड व्हायला हव्या असं मला पर्सनली नमूद करायला आवडेल. कारण मला आठवतं मी 4थीला महाराजांचा इतिहास शिकलेलो आठवतं आणि त्यानंतर नथिंग मच. सो या. मला आता इथे खास करून विचारायचं आहे, कारण आत्ता छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमे येत आहेत, मालिका येत आहेत, नाटकही आहे मोठं जे चालतं बोलतं आपण तो मंच पाहतोय. तुझ्या चेहऱ्यामध्ये आणि तुझ्या ह्याच्यात एकंदरीत ती छबी आहे, तीच कद आणि हे ते, म्हणजे तू ती भूमिका करू शकतो असं तुला वाटतं की आपल्या एक हे असतात ना, आपण आयुष्यामध्ये काही एक ॲक्टर म्हणून हे रोल आपल्याला करायला मिळाले तर तो एक, आणि ऐतिहासिक रोल करणं प्रत्येकाचं स्वप्न असतं. तुझं असं स्वप्न आहे, कारण तुला त्या पद्धतीची मला वाटतं पर्सनॅलिटी लाभली आहे. तर ते स्वप्न आहे तुझ्या मनात की कधीतरी आपल्याला पडद्यावर छत्रपती साकारायला मिळावे, छत्रपती शिवाजी महाराज? ओके. मला एक तर त्यांची छवी असणं, त्याचा काही अंश जरी असेल तर ती खूपच मोठी गोष्ट आहे. पण तसं काही आहे का मला माहिती नाही. पण एक अभिनेता म्हणून मला नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजिंग रोल्स करण्याची संधी मिळाली आणि ते करायला मला अजून आवडेल खूप मोठ्या स्तरावर. तर महाराजांची जर कृपा झाली आणि मला, म्हणजे मी अमोल कोल्हेंना पाहिलं आहे त्यानुसार काम करताना, आणि मला ते खूप खूप स्ट्रॉंग ॲक्टर वाटतात, स्पेशली महाराजांच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर आय थिंक चिन्मय मांडलेकर जे आहेत ते पण खूपच फॅब्युलस ॲक्टर आहेत ऑब्व्हियसली, आणि त्यांनी खूप छान. सो असंच काहीतरी मे बी यंग महाराजांचं त्यांच्या टीन एजमधलं काही दाखवण्याची जर संधी मिळाली किंवा तेव्हाच्या काही कथा असतील
तर तेही मला दाखवायला आवडेल. सो तशी काही संधी जर मिळाली तर त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. दिवाळीकडे आपण थोडंसं वळूया, अर्थात ते कनेक्शन आहेच. तर आत्ताच शूटिंग सुरू आहे. काय म्हणशील मालिकेविषयी काय सांगशील, की आत्ता छोटा पडदा सिनेमा आहे, तू सगळं मॅनेज करतोयस, पण दमछाक होते आणि कुठेतरी सण मिस होतात? सण तर मिस होतातच, पण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी पॅशनेट असता, जेव्हा ॲक्च्युली ते म्हणतात ना, लादलं तर ओझं असतं आणि स्वीकारलं तर कर्तव्य. तर आता हे स्वीकारलंय स्वतःच. घरचे म्हणतील ठीक आहे, मग ते सगळं सोड आणि ये परभणीला आणि तुला आम्ही इथे काहीतरी तुझ्या नावचं हॉटेल सुरू करून देऊ आणि मग तू ते चालवत बस किंवा मग इंजिनिअरिंग करून जा बाहेर देशी आणि असं. पण आता हे मी स्वतः स्वीकारलेलं आहे, तर कंप्लेन करायला काही संधीच नाही आहे. शिवाय कंप्लेन करण्यासारखी सिच्युएशन पण नाही आहे, कारण मी एका वेळी 2 वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करू शकतोय, फिल्म्स, मोठा पडदा आणि सिरियल्स, मालिका. तर ही संधी खूप कमी ॲक्टर्सना मिळते, तेही म्हणजे वयाच्या ह्या टप्प्यावर किंवा खूप सुरुवातीला करिअरच्या. तर ते जर मिळतंय तर मला ऑफकोर्स मी आनंदानेच आणि खूप पॉझिटिव्हली ते घेतोय. सण मिस होत आहेत तर सण याआधी साजरे केले आहेत. आता वेगळ्या पद्धतीने साजरे केलं जात आहेत सण. मी हे मात्र स्वतःला आता कन्व्हिन्स केलं आहे, की सोबत फॅमिली नाही आहे, सोबत कुटुंब नाही आहे, असं मी नेहमी म्हणायचो. पण आता माझा एक माइंडसेट चेंज होतोय. तो वयानुसार असेल कदाचित, की मीच माझं कुटुंब आहे, असंही माझा एक कुठेतरी थॉट यायला लागला आहे, की म्हणजे मी एकटा नाही आहे किंवा मीच माझी फॅमिली आहे. वी आर देअर टू लुक आफ्टर आवरसेल्व्हज. सो असा एक काहीतरी एक माझा माइंडसेट बनत चालला आहे. सो मी जिथे आहे, तिथे माझी फॅमिली आहे आणि मी ते साजरा करतोय सण, असं मला फिलिंग काहीसं आता येऊ लागलं आहे. पण घरच्यांचा एक अट्टहास काय असतो, म्हणजे दर दिवाळीला आईचा, बाबांचा किंवा कोणाचा घरातला फोन? येऊनच जा. काहीही हो, इंजिनिअरिंगच्या वेळेसही तेच असायचं. मी 17 वर्षांचा होतो तेव्हा मी घराबाहेर पडलो, परभणीच्या बाहेर. मग इंजिनिअरिंगसाठी, मग त्याच्या पुढे जे काही मी मास्टर्सची तयारी करत होतो, मग इकडे जेव्हा कामं सुरू झाली. सो आय हॅव बीन अवे फ्रॉम माय फॅमिली. पण दिवाळीला काहीही झालं तरी दिवाळीला घरी येऊन जायचं असं ते म्हणत आले. पण नेमकं मागच्या वेळी पण नाही, यावेळी पण नाही. त्याच्या आधी पण माझा ॲक्सिडेंट झाला होता. सो मला जाऊनही काही अर्थ नव्हता. असं काहीसं असताना घरच्यांचा ऑब्व्हियसली अट्टहास असतो, की ॲटलीस्ट दिवाळीला तरी आपण सगळ्यांनी एकत्र यायलाच हवं. सो आता 1 दिवसाची सुट्टी असेल तर आय थिंक ते सगळे पुण्याला येतील आणि मी तिथे जाईन. सो होपफुली. निश्चित. आणि अर्थात ती सुट्टी अजिंक्यला मिळो आणि अजिंक्य घरच्यांसोबत ती दिवाळी साजरी करून आणि आणि तू जो म्हणालास तसं छत्रपतींच्या भूमिकेत कदाचित आपल्याला अजिंक्य पुढे पाहायला मिळेल. त्यासाठी सुद्धा शुभेच्छा आणि आमच्या प्रेक्षकांसाठी दिवाळीच्या शुभेच्छा तुझ्या. लोकमत फिल्मीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना या दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.